नाशिक शहर पोलिसांचं गुन्हेगारीचा आलेख कमी करण्याचं उद्दिष्ट त्यांच्या धडक कारवायांवरून स्पष्ट होतंय। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघड केलेत। या गुन्हेगाराचा तपास करताना पोलिसांनी जवळपास 100 सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले, तरीही हा आरोपी फरार होण्यात यशस्वी होत होता। त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, सुनील आहेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चुंचाळे घरकुल योजनेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून रामसिंग धनसिंग भोंड वय वर्ष 40 या आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। त्याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून यामाहा FZ मोटरसायकल, रोख रक्कम, घरफोडीचे हत्यार, जॅकेट असा एकूण 2,28,200 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। या आरोपीला पुढील कारवाईसाठी मुद्देमालासह सातपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलंय। आरोपी रामसिंग भोंड याच्या विरुद्ध नाशिक शहर आणि इतर ठिकाणी घरफोडी आणि सातपूर पोलीस ठाण्यामध्ये मोक्काप्रमाणे गुन्हा दाखल आहे। संविधान न्यूज, नाशिक।